राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये अनेक महिलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश। आज दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सोहळे पार पडत आहेत। आज महिला समर्थकांनी त्यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। माझ्यावर विश्वास ठेवून आज अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला आहे। ते भाजपवाढीसाठी प्रयत्न करतील असे यावेळी अशोक चव्हाण म्हणाले। पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वृत्त। सन्माननीय आज या ठिकाणी सन्माननीय आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्या आज आम्ही सर्व महिला काँग्रेसच्या पहिले पदाधिकारी होत्या, त्यांनी सर्वजण आज BJP पक्षात आम्ही सगळे सहभागी झालो आणि BJPसाठी आम्ही खूप छान काम करणार आहोत अशी आम्ही ग्वाही दिलो साहेबांना। आणि सगळं आम्ही अगोदर काँग्रेस पक्षामध्ये जसं काम करत होतो तसंच BJPमध्ये सर्व महिला ताकदीने सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मागे आम्ही राहू आणि जिथे साहेब आम्ही तिथे सर्व अशा महिला घोषणा दिलोत। या अशा प्रकारे आम्ही BJPला साथ देऊ। सन्माननीय आत्ताच सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं पक्षप्रवेश झाल्या सन्माननीय खासदार झाले आणि मंत्री होतील आणि त्यांच्या मागे आम्ही राहून सर्वांना साथ देऊ आणि आमच्या नेत्या सन्माननीय अनिताताई चव्हाण भाभीच्या सहकार त्यांच्या सहवासातपणे आम्ही सर्व महिला काम करू अशी पाहिजे। असे की मी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मला चाहणारा जो वर्ग आज जिल्ह्यामध्ये आहे त्यात अनेक महिला आज आपण या ठिकाणी पाहिलं, ज्या महापौर राहिलेल्या आहेत, माजी महापौर राहिलेल्या आहेत, सभापती राहिलेल्या आहेत, त्या सर्वांनी आज माझ्यावर निष्ठा विश्वास आणि मी जिथे जाईन त्याबरोबर राहायची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आपण पाहिलात की नांदेड जिल्ह्यामध्ये एवढा महिलांचा संच जो आहे तो आज माझ्याबरोबर भाजपमध्ये सामील आहे।